रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राज्यातील कंत्राटदारांची केलेल्या कामांची देयके रखडली। थकीत देयके त्वरित मिळावीत, कंत्राटदारांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन। लाडकी बहीण योजना ठेकेदारांच्या गळ्याशी, केलेल्या कामाची बिले रखडल्याने ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ। महाराष्ट्र राज्यातील सुभे अभियंता, छोटे मोठे कंत्राटदार यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांची बिले मागील 6 महिन्यांपासून रखडली आहेत। त्यामुळे कंत्राटदारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे। मार्च महिना सुरू असल्याने ही बिले त्वरित मिळणे गरजेचे आहे। थकीत बिले मिळावेत यासह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात आज कंत्राटदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे। लाडक्या बहीण योजनेत कोट्यावधीचा निधी वळला असल्याने कंत्राटदार यांची बिले रखडले असल्याचे आंदोलकांनी सांगितले। राज्यातील 3 लाख कंत्राटदार व त्यावर अवलंबून असलेला घटक आज आर्थिक संकटात सापडला आहे। थकीत देयके वेळेत मिळाली नाही तर ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे रायगडच्या कंत्राटदारांनी यावेळी आपली व्यथा मांडताना सांगितले। धम्मशील सामंत, न्यूज ब्युरो, रायगड। गेल्या 2 वर्षापासून शासनाची जेवढी कामं निघालीत ती आर्थिक बजेटच्या 10 पटीपेक्षा जास्त प्रमाणात निघालीत। ज्या कामांना तरतूद नसतानाही वर्क ऑर्डर वगैरे दिल्या गेल्यात, कामं पण झालेली आहेत। कामं पण 70% कामं जवळपास पूर्ण झालीत। लोकांची काही कामं 100% पूर्ण झाली। निधी अभावी सगळं 2 वर्ष गाडं सगळं कॉन्ट्रॅक्टरांचं थांबलेलं आहे। प्रत्येकाची कुचंबना अशी झाली, बँकेचे हप्ते चालू आहेत, EMI चालू आहेत, मशिनरींचे लेबर आहेत त्यांना पेमेंट करायलाच पाहिजे, ड्रायव्हर सगळे इक्विपमेंट वगैरे आहेत ते चालूच आहेत। आणि मार्केटमधनं स्टील, डांबर हे तर विकत घेऊनच कामं करावी लागतात। बँकेचे कर्ज आहेत काही कामांच्या हिशोबाने, त्यांना तर वेळेवर पैसे भरायला लागतात। पण आज शासनाच्या या उदासीन धोरणामुळं बाकीच्या फसव्या योजना ज्या लोकांना फक्त लाभाच्या देण्यामुळं जी बजेट होतं कामाचं ते तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं ज्या कामांना निधी द्यायला पाहिजे तिथं न देता तो कामाचा निधी थकवलेला आहे विकास कामांचा। आणि त्याच्यामुळे आज कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत ते राज्यभर एकदम अडचणीत आलेले आहेत की या मार्चमध्ये तरी मागच्या मार्चमध्ये 0 पैसे, हा मार्च दुसरा आला तरी फक्त वर्षभरात त्यांनी 25% तरतूद केलेली नाहीये। आता मार्च अर्ध्यावर आलाय, बजेटमध्ये अजून तरतूद केल्याचं काही दिसत नाहीये। या कारणाने अख्ख्या राज्यभर आज 10 तारीख रोजी सर्व कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निधीच्या मागणीसाठी पत्र दिलेले आहेत। शासनाने आमच्याबरोबर भेट घेऊन आम्हाला वेळ देऊन या निधीचं काय ते कसं काय नियोजन करणार आहे याची माहिती द्यावी, यासाठी आम्ही त्यांना 14 जानेवारीला पत्र दिलं, पण त्याचा काही रिप्लाय आजपर्यंत त्यांनी दिलेला नाही। यासाठी हे निवेदन आता दिलेलं आहे आणि आमची थकीत बिलं लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी हा खटाटोप आहे। तर कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेण्याचा मुख्य उद्देश असा होता की रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 1500 कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही रायगड जिल्ह्यातून ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत। पार पाडत असताना ठेकेदारांवरती फार मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागते। आज बँकेचे कर्ज असतील, अन्य काही आमचे लेबर्स असतील, अन्य काही जे संबंधित त्याला लागणारं जे काय मटेरियल असतं, आज कामं करून बसल्यानंतर आमच्याकडे जो 2 वर्षापासून निधी आलेला नाहीये। आता जस्ट काही दिवसापूर्वी एक निधी आला होता, तो आमच्या वाट्याला फक्त 60% आला। म्हणजे दिलेला निधी म्हणजे आमचे असणारे पैसे आणि दिलेला निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे जे 60% आम्हाला पैसे मिळाले ते आमचे व्याजामध्येच गेलेले, बँकेच्या व्याजांमध्ये। त्यामुळे आर्थिक बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांना सहन करावी लागते। रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही आज पहिलं आंदोलन अशा छोट्याशा पद्धतीने छेडलेलं आहे। मी विनंती करतो आमच्या सर्व ठेकेदार बांधवांना, एवढ्याशा आंदोलनाने आपलं काही भरणार नाही। यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला निधी येणाऱ्या मार्चमध्ये जर मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर रायगड चक्काजाम करण्याची ताकद या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनमध्ये 100% असे मी ग्वाही देतो आणि शासनाला विनंती करतो की या येणाऱ्या मार्चमध्ये जास्तीत जास्त भरीव बजटमध्ये प्रोविजन करायची विनंती करतो। 2 साल से महाराष्ट्र में जितने कॉन्ट्रैक्टर लोगों ने काम किया है उसी तरह से रायगढ़ में जितने कॉन्ट्रैक्टर लोगों ने हमने जो काम किया है उसका
फंड्स जो है या उसकी जो बिल्स है वो अभी तक हमें मिले नहीं है। उसका जितना भी बकाया भुगतान बाकी है वो टाइम पे न मिलने से सभी ठेकेदार आज आर्थिक संकट में है। उसका बकाया निधि तुरंत मिलने के लिए आज हमने कलेक्टर सर को एक अर्जी दी हुई है। उसमें हमने उनको रिक्वेस्ट की है कि जल्दी से जल्दी एक मीटिंग लगा के गवर्नमेंट को सूचित करके हमें बकाया निधि जल्दी से जल्दी मिलने के लिए जो बजट में शासन के यहाँ से जो कोशिश हो शासन के यहाँ जो कोशिश होती है करने के लिए हमने उनको रिक्वेस्ट दी और अर्जी दी। उसके बाद में मध्ये विकास व्हावा म्हणून तेथील आमदारांनी गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर केली। कामं मंजूर करत असताना आपला आर्थिक बजेट काय याचा त्यांनी विचार केला नाही। आमच्या ठेकेदारांची हजारो कोटी रुपयाची बिलं थकली असताना याने लाडकी बहीण सारखी योजना आणली। लाडकी बहीण योजनेवरती त्यांना दर महिन्याला साधारण 30-35 हजार कोटी रुपये द्यायला लागतात। इकडे आम्ही काम करणारे ठेकेदार आमचे 45,000 कोटी रुपये तुमच्याकडे शिल्लक असताना तुम्ही फसवा घोषणा करताय आणि ठेकेदार लोकांना उपाशी मारताय। जसं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशीच वेळ आता आमच्यावरती येऊ घातलेली आहे। आणि जर कधी तुम्हाला ठेकेदारांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तुम्ही या बजेटमध्ये ठेकेदारांना भरीव निधी मिळावा याच्यासाठी प्रयत्न करावे अशी आमच्या सर्व राज्यकर्त्यांना विनंती राहील।